गुरुवार दिनांक 11 जुलै ते शनिवार दिनांक 13 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे। सकाळी 6 ते 8 व दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत या वेळेत महामार्गावरील वाहतूक बंद असणार आहे। कोलाडजवळील पुई येथील म्हैसदरा नदीवरील ब्रिजचे गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे। पर्यायी मार्ग असा असेल: मुंबईहून गोव्याकडे हलकी वाहने व बसेस या वाकण फाटा येथून भिसेखिंड रोहा कोलाड या मार्गावरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोलाड येथे मिळतील, हा एक मार्ग असेल। तर दुसरा मार्ग पाली रवाळजे कोलाड किंवा पाली रवाळजे निजामपूर माणगाव असा असेल। खोपोली पाली वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 मार्गावरून मुंबई ते गोवा जाणारी हलकी वाहने व बसेस या पाली लवाळजे कोलाड किंवा पाली रवाळजे निजामपूर माणगाव वरून वळवून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या मार्गावरून मार्गस्थ होतील। गोव्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस या कोलाड येथून कोलाड रोहा भिसेखिंड वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या मार्गावरून प्रवास करतील। तर दुसरा मार्ग कोलाड येथून रवाळजे पालीवरून वळवून वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ओ असा असेल। तिसरा मार्ग कोलाड येथून रवाळजे पाली वाकण फाट्यावरून वळवून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 असा असेल। सदरची वाहतूक अधिसूचनावर नमूद कालावधी दरम्यान मे कल्याण टोल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे करण्यात येणारे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील। शिवसत्ता टाइम्ससाठी अभिजित माने, दिवा, ठाणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।